पाहत होते. त्याला आता तप लोटणार होतं आणि लवकरच ते आपल्या मूळ रूपात प्रकट होणार होते. आणि अखेर तो दिवस उजाडला. खंडू बाबा, अरे बानू धनगरणीच्या चाकरी चांगलाच राहूलायस. बघता बघता 10-12 वर्ष होत आली. अहो, आपण फक्त चाकरी आणि भाकरी बघायची. हीच कोण मोजतंय? काय रे, गावची याद येत नाही होय? येते. आता तू म्हटल्यावर आली बघ. खंडू बाबा, खंडू बाबा, खंडू बाबा, अगं जो बघ इथं बसलाय. काय हाय का त्याला? इथं बसलाय बाई टापाहानीत. पहाड्यावर संधीकडे हुडकलं तुला. अहो, काय आभाळ कोसळलं काय? वरडाया काय झालं? कसली राखणदारी करतो रे तू? कोणतं तरी जनावर येऊन माझ्या शेळ्या बकऱ्यांना मारून गेलं तरी मी तुझं ध्यान नाही. जनावरांना नाही, मॅच मारलं या तुझ्या शेळ्या बकऱ्यांना. काय? अरे बाबा, अरे खंड्या काय बोलतोयस? अरे देवाची आण बाबा, मॅच मारलंय. आता तुला कसं सांगू? अरे पर त्या मुक्या जनावरांनी तुझं काय घोडं मारलं होतं? तुला चाकरीला ठेवलं. माझ्या या हातांनी तुला भाकर करून खाऊ घातली. त्याचं हे असं पान फेडलंच रे तू. अरे कुठं फेडशील हे पाप? त्यांना मी लेकरासारखा जीव लावला होता रे, आणि तू त्यांना मारून टाकलंस. रडू नको. हे बघ, तुझ्या मेलेल्या समध्या शेळ्या बकऱ्या परत जित्या होऊ शकतात. मनाला येईल ते बोलतोयस वैर. कशा करशील जित्या? मॅच त्यांना जित्ता करू शकतो. पण बानूला माझ्या बरोबर लगीन करावं लागल. कस? काय? ए बाबा, अरे काय बोलतोयस तू? तुला ठाव आहे का? अरे एक खंडू, अरे तिच्या बाच्या वयाचा आहेस ना रे तू. अरे बाबा, तुझ्या जीवाला काय हाड? ये बघ, मेंढर जिती हवी असतील तर लगीन करावं लागल. बानू, तू बिंदास होय म्हण. अगं मला नाही वाटत खंड्या काय करू शकल. काय ठीक आहे. माझी मेंढर जिती झाली तर मी तुझ्या बरोबर लगीन करीन. समध्यांनी ऐका, नीट कान देऊन ऐका. तुमच्या मोर सबूत दिलाय पोरीनं. कान आहेत आम्हासनी, आम्हाला बी ऐकू येते. अरे ते सगळं सोड, तू आधी मेंढर तर जित्या कर. चला. महादेवा, हे चेटूक हाय का भूतात की? यो बाबा हाय तरी कोण? पानाई, अगं चमत्कार झाला ग. अगं सारी मेंढर जिता गेली खंडू बाबानं. अरे माझ्या कर्म, कुठून नाव तसं सुचली. मला आता कोण वाचवणार? चेटूक बी नाही आणि भुताटकी बी नाही. या त्रिलोकावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं कारण आहे मी. अरे खरंच की रे, चेटूक बी नाही आणि भूताटकी बी नाही. अरे हे भगवान शंकराचा अवतार मल्हारी माता. संपूर्ण सृष्टी ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होती तो क्षण आला होता. सृष्टीतला अणुरेणू पुलकित रोमांचित झाला होता. समस्त गण डोळ्यात प्राण आणून ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस आला होता. देवगण, मनुष्यगण, राक्षसगण या अनोख्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार होते.